शेतकऱ्याला सांगा की आता काय करा, 9 तारखेच्या आत कामं करून घ्या. 9 तारखेमध्ये आणखी 12 दिवस काम करायला वेळ आहे. सोयाबीनच्या फवारण्या करून घ्या. तिथं ज्यांची सोयाबीन मध्ये पाणी साचले नाही त्यांना म्हणा सुपर फॉस्फेट फेका, तिथं पाणी आटून जाते. जास्त पाणी साचलं असेल तर त्याचं सुपर फॉस्फेट फेका, तिथलं कापूस एकदम चांगले येते, जळत नाही. हो का? आणि जर ओंबळत असेल तर काय करा, बुडाच्या कापसाच्या बुडाला पाय द्या. त्यांना काय होतं, मर थांबती. आणि शेतकऱ्याला म्हणा 9 तारखेच्या आत, 9 ऑगस्ट 2025च्या आत शेतीचे कामे करून घ्या. कारण की राज्यात 9 तारखेला वरून राज्याचं परत आगमन होणार आहे. हो का? मग त्याचं आगमन तुम्हाला सुरुवात सांगतो. ते 9 तारखेला 9-10 म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोलीचा काही भाग, या भागामध्ये काय होणार आहे, 9 पासून 9-10-11 सुरुवात होणार आहे पावसाला. 9-10-11 पावसाला सुरुवात होणार चांगल्या स्वरूपामध्ये. कोणतं? 9-10 सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, परभणी आणि बीड जिल्हा एक काही भाग. या भागात समजा चांगला पाऊस होणार. 9-10-11 सुरुवात होणार. मग लगेच काय होईल, 11, 12, 13 पुन्हा राज्यात ते पाऊस पुन्हा आणखीन वाढत जाणार, पुन्हा विदर्भाकडे येणार. हो का? हो. मग 12 पासून तर मग आपण सांगितलेलं असतं ना, 12 ते 16 तर मग सगळीकडे वेगवेगळ्या भागात पडत जाईल. आता सर बरेच शेतकरी असे सुद्धा म्हणत होते की सरांपासून आता पुढील ऑगस्ट महिन्याचा सविस्तर अंदाज काय राहणार, म्हणजे ऑगस्ट मध्ये किती तारखेपर्यंत, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत खंड आहे आणि किती तारखेपर्यंत म्हणजे कसे पाऊस बरसणार आणि कोणकोणत्या तारखेला बरसणार, त्याबद्दल आता हे सांगितलं ना, 9 तारखेला इकडल्या भागातून सुरू होणार, दक्षिण महाराष्ट्रातून पाऊस सुरू होणार आहे. आणि सर त्यानंतर पुढे नंतर काय होणार, मग ते 16 तारखेपर्यंत वाढत जाणार. तिकडे पुन्हा आपलं नगर जिल्हा, नाशिक,